महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी ती म्हणजे लाडकी बहीण योजनेसंबंधी आतापर्यंत जर आपण बघितलं तर जून महिन्याचे 1500 रुपये हे महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे। आता महिलांच्या मनातील महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे जुलैचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार। कारण आपण जर बघितलं तर जुलै महिना हा संपत आलेला आहे। आजची 26 तारीख आहे। कारण जुलै महिना फक्त 5 दिवस राहिलेला आहे, परंतु अद्याप सुद्धा महिलांच्या खात्यामध्ये जुलैचे पैसे हे जमा झालेले नाही आणि बऱ्याचशा महिलांना यामध्ये फटका सुद्धा बसलेला आहे, म्हणजे त्या महिला योजनेतून बाहेर फेकल्या गेलेल्या आहे। आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहोत की जुलैचा महिना महिलांच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार, त्याचबरोबर नवीन महिला ज्या महिला बाद झाल्या असेल त्यांचं काय, आणि आता लाडक्या बहीण योजनेमध्ये सुद्धा केवायसी कंपल्सरी असणार का, ही संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्याचपूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्हाला अशीच नवनवीन माहिती सर्वात अगोदर आपल्या ह्या चॅनलवर मिळत असते। आता सुरुवातीला आपण जाणून घेऊया की ज्या महिलांना जूनचा हप्ता मिळाला त्या महिलांना जुलैचा हप्ता मिळणार का। तर आतापर्यंत आपण जर बघितलं तर केवायसीची पूर्ण प्रक्रिया ही कंप्लीट झालेली आहे आणि ह्यामधून पूर्वी जे म्हणायचे 92 लाख महिला हा बाद करण्यात आलेला आहे, तर 92 लाख या महिला बाद न करता फक्त 80 लाख महिला या योजनेतून बाहेर फेकल्या गेलेल्या आहेत। तर त्यामागचं महत्वाचं जे कारण आहे ते म्हणजे केवायसी। ज्या महिलांची केवायसी पूर्ण झालेली नाही आणि केवायसी मध्ये काही त्रुटी आढळलेले आहेत, अशा महिलांना लाडकी बहीण योजनेतून बाहेर फेकण्यात आलेला आहे, म्हणजे त्यांना आता लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो मिळणार नाही। कारण केवायसी मध्ये काहीतरी त्रुटी असेल तरच त्यांना या योजनेतून बाहेर फेकण्यात आलेले आहे। परंतु बऱ्याचशा महिला अशा सुद्धा आहेत की त्यांच्या अनावधानाने म्हणजे न कळल्यामुळे ते लाडकी बहीण योजनेतून बाहेर गेलेले आहेत, तर सरकार त्यांच्या संबंधी सुद्धा विचार करत आहे आणि त्या महिलांसाठी पुन्हा एकदा केवायसीची जी विंडो आहे ती ओपन करून त्यांना पुन्हा एकदा योजनेमध्ये घेण्यासाठी सरकार हे कटिबद्ध आहे आणि ते घेणार, त्यासाठी पुन्हा केवायसीची विंडो हे अपडेट करणार आहे। परंतु ज्या महिला खरोखर पात्र नसून सुद्धा लाभ घेत होते, त्यामध्ये पुरुष सुद्धा बरेचसे लाभ घेत होते, आता त्यांना योजनेतून बाहेर फेकण्यात गेलेला आहे, म्हणजे त्यांना आता इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार नाही। कारण आतापर्यंत जर आपण बघितलं तर 80 लाख महिला ज्या होत्या त्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होत्या, परंतु त्या खरोखर पात्र नव्हत्या। कारण काहींचे वय समजा 65 पार झालं, नाहीतर काही सरकारी जॉबला लागल्या, नाहीतर एका घरातील 3-3 महिला लाभ घेत होत्या, नाहीतर काहींचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त झालं, अशा महिला आता योजनेतून बाहेर फेकल्या गेलेल्या आहेत, म्हणजे त्यांना आता लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार नाही। कारण जर बघितलं आपण तर आदिती तटकरे यांनी असं स्पष्ट केलेले आहे की क्रायटेरिया तो पूर्वीचाच आहे, परंतु बऱ्याचशा महिला या क्रायटेरियामध्ये न बसून सुद्धा लाभ घेत होता, आता त्यांना लाडकी बहीण योजनेतून बाहेर फेकण्यात आलेला आहे। आता जर आपण बघितलं तर महिलांचा महत्वाचा प्रश्न तो म्हणजे जुलैचा हप्ता केव्हा मिळणार। तर जर आपण बघितलं तर विश्वसनीय सूत्रांच्या माध्यमातून असं समजत आहे की लाडकी बहीण योजनेचा जर आपण बघितलं जुलै आणि ऑगस्ट हे दोन्ही हप्ते एकत्र महिलांच्या खात्यामध्ये येणार। तर कोणत्या दिवशी येणार आपण जर बघितलं तर ऑगस्ट मध्ये महिलांचा जर आपण बघितलं तर रक्षाबंधन हा महत्वाचा सण येत आहे आणि रक्षाबंधनच्या दिवशी महिलांच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट असे 2 हप्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्याची दाट शक्यता आहे। त्यामध्ये लाडक्या बहिणींना आता जुलै आणि ऑगस्ट असे 3000 रुपये जर आपण बघितलं तर ओवाळणी महिलांना जर आपण बघितलं की रक्षाबंधनची ओवाळणी महिलांच्या खात्यामध्ये ऑगस्ट मध्ये 2 हप्ते हे एकत्रित जमा करण्याचा शासनाचा निर्णय आहे। तर ही होती माहिती कशी वाटली आणि तुम्ही सुद्धा लाडकी बहीण योजनेच्या जुलैच्या हप्त्याची वाट बघत आहात का? जर माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।